नमस्कार, मी अजित पालव. सर्व लाडक्या बहिणींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. सर्वच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता केव्हा मिळणार हा प्रश्न होता. तर तुमच्याकरिता आनंदाची बातमी ही आहे की आता तारीख जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर बहुतेक सर्व महिलांना 2 महिन्याचे हप्ते एकत्रित मिळणार. परंतु काही महिला अशा आहेत की ज्यांना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा असे 2च हप्ते मिळतील, परंतु त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही. तर नेमका तुम्हाला हप्ता केव्हा मिळणार आणि कोणत्या बहिणी अपात्र ठरणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तत्पूर्वी कृपया अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. तर बहिणींनो, तुम्हाला तात्काळ न ठेवता तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता या महिन्याच्या म्हणजे उद्यापासून 12, 13 आणि 14 तारखेपासून या महिन्याच्या वाटपाला जे आहे ती सुरुवात केली जाईल. ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर असा मिळून 3,000 रुपयाचा एकत्रित हप्ता मिळेल. परंतु ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला आहे त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित मिळणार की नाही, तर याबद्दलची कोणत्याही प्रकारची अपडेट कोणाहीकडे अजून आलेली नाही. आता लाखो महिला अशा आहेत ज्यांचं KYC पूर्ण झालं नाही, तर सरकार त्यांना दुसरी संधी देणार का हे मात्र पाहण्याजोगं आहे. तर आता जानेवारी महिन्यापासून कोणत्या महिलांचा हप्ता बंद होणार, तर ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल, ज्यांच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल, किंवा तुम्ही इतरही योजनेचा लाभ घेत असाल. आणि शेवटचं म्हणजे जर तुमच्या घरात कोणी आयकर भरत असेल, तर तुमचं पुन्हा KYC करण्याचा उद्देश हाच होता की या नियमाबाहेर एखादी व्यक्ती, एखादी महिला असेल तर ती यापुढे या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यामुळे ज्या बहिणी पात्र असतील, ज्यांची KYC पूर्ण असेल, त्यांना यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते 100% मिळणार आहेत. परंतु ज्या बहिणींची KYC पूर्ण झाली नाही त्यांना कदाचित 10 ते 15 दिवसाची मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. कारण KYCच्या शेवटच्या 4-5 दिवस अगोदरपासून लाडकी बहीण eKYC पोर्टलमध्ये सुद्धा एरर येत होता. त्यामुळे ज्या बहिणींची KYC पूर्ण झाली नसेल त्यांना कदाचित एक संधी मिळण्याची शक्यता आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. पुन्हा भेटू एका नवीन अपडेट्ससह. तो जय हिंद, जय महाराष्ट्र.